संघासाठी सलामी देतील आणि गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती षटक पहिलं सनीच्या हातामध्ये हा चेंडू इथे सोपवलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला आपण सुरुवात करत आहोत. अगदी 8:21 पहिला बॉल पडतोय. पंचांचा हिरवा कंदील येईल आणि लगेचच इथे सामन्याला सुरुवात होईल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल सनी गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आता इथे आपण पाहताय पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. फिल्डर पाठलाग करतोय. वेगवान आउटफील्ड. सरळ चेंडू निघून जाईल. पहिल्याच बॉलवरती मिळत आहेत 4 धावा. चौकार. कबीर स्मृती जय हनुमान एरंजाड हा संघ मैदानावरती उतरलाय आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम खेळतीये आई गावदेवी शिरवली. सलामीची जोडी. रेवनाथ बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकाराच्या साह्यानं स्वतःचं खातं खोललंय. त्याचबरोबर आपण पाहताय धावफलकाचा श्रीगणेशा केलाय. रेवनाथ वायले आणि साथ देण्यासाठी फलंदाज तेजस मडवी. सलामीची जोडी सुरुवात करत असताना अगदी आपण पाहाल तर पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग स्टार्ट केलाय. पहिल्याच बॉलवरती 4 धावांच्या मदतीने इथे स्वतःचं खातं खोललं रेवनाथनं. ही इज ऑफ द मार्क विथ 4. 4 धावांच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. सनीचा हा चेंडू इथे बॅक टू द बॉलर. झेल टिपला होता मात्र अंपायर डिसिजन नो बॉल. कदाचित ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पंचांनी लगेच दंडित केलंय. जबरदस्त इथे ऍक्शन पाहायला मिळाली. या बॉलवरती आपण पाहिलं तर फलंदाजासाठी निश्चित अगदी धोकादायक हा चेंडू होता. समोरच्या दिशेला हलक्या हातानं प्लेस केलं मात्र निश्चित आपण पाहाल तर नो बॉल असल्या कारणानं No+1 अशा 2 धावा इथे धावफलकावरती मिळतील. स्कोर कार्ड वरती एकंदरीत 6 धावा. पहिला षटकाचा खेळ. पॉवर प्ले मध्ये आपण आहोत. निश्चितच 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये. उर्वरित 2 फिल्डर सीमारेषेवरती. सनी. चांगला चेंडू. फ्रीडचा बॉल अतिशय सुंदर टाकलाय. फुलर लेनचा गतीवरती अगदी आपण पाहताय तर सुंदर नियंत्रण. थोडी गती कमी केली आणि या चेंडूला इथे डॉट फेकलाय. पुन्हा तयार सनी. राईट मोर द विकेट. इथे ओव्हर पिच जागेवरनं जबरदस्तरित्या टोलावलाय. परफेक्ट मिडल करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. मार्कवरती षटक पहिलं या ठिकाणी हाताळत असताना तेजस मडवीच्या अगदी समोर टप्प्यात मिळालेला हा चेंडू आणि लगेच भिरकावलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती जर आपण पाहिलं तर मोठी वाढ. एकंदरीत बिनबाद 12 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कबीर स्मृती जय हनुमान एरंजाड या टीमनं आपण पाहताय टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी पाचारित केलं आई गावदेवी शिरवली या टीमला. इथे आपण पाहताय बॉडी लाईन. पायावरती चेंडू आदळल्यानंतर मागे या शॉट फाईन लेग वरती गॅदर करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं पुढे चाललंय 13 वरती. बिनबाद 13. सुंदर स्टार्ट देत आहेत. सलामी अतिशय उत्तम. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहताय चांगलं कॉर्डिनेशन आणि कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस पुन्हा बॅट्समन तयार. रेवनाथ इथे एक्स्ट्रा कव्हरला हलक्या हातानं तिथे ड्राईव्ह केलं. फिल्डर आहे. पकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल पुन्हा कंप्लीट करतायत. रिस्की सिंगल. निश्चित आपण पाहताय तर दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान कॉलिंग अतिशय उत्तम. एकमेकांना बरोबर जसं बॅटवरती चेंडू आलाय लगेचच कॉल करत असताना सिंगल धाव कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती 14. चांगला चेंडू. निश्चित बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हरला पार केलं. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. थोडी गती सुंदर रित्या आपण पाहता तर कमी केली.
या अनुषंगानं 2च धावांवरती संतुष्ट राहावं लागलं असतं. तिसरी धाव कंप्लीट. थ्रो खराब आणि बॅकअप खराब. त्यानंतर 4 धावांसाठी सुद्धा येत आहेत. चौथी धाव कंप्लीट आणि चौथ्या नंतर 1 2 3 4 5 धावा. 5 धावा इथे कंप्लीट केल्या. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकमेकांमध्ये आपण पाहताय तर चांगलं कॉलिंग आणि त्यानंतर आपण पाहताय फिल्डर्सवरती प्रेशर क्रिएट केला आणि 5 धावा इथे धावून पळून पूर्ण केल्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी शिरवली संघाची धावसंख्या बिनबाद 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती. कबीर स्मृती चषक 2026 मध्ये आपण आहोत. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 स्पर्धेची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीला आपण सुरुवात करतोय. अगदी आपण पाहताय सुरुवातीलाच प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी चारी बाजूला मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतीये. भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेला पाहण्यासाठी सामना पाहण्यासाठी मैदानाच्या चारी बाजूला जिथे जिथे जागा मिळेल तिथून आनंद घेत आहेत. या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आणि आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. गोलंदाज वेदांत. पहिलाच बॉल भन्नाट वेग. वेदांत युवा गोलंदाज आणि निश्चितच प्रचंड ताकद इथे खांद्यामध्ये पाहायला मिळतीये. अतिशय वेगवान चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. पहिल्याच बॉलवरती आपल्या वेगाचा अंदाज इथे त्यानं दिलाय. सुंदर गोलंदाजी. इथे ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान आपण पाहताय रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर या संपूर्ण मॅच मध्ये अद्यापर्यंत पाहायला मिळाली. या 2 धावा स्कोरकार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 19 आल्या. गोलंदाज वेदांत इथे दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करतोय. पहिला डॉट. त्यानंतर आपण पाहताय या चेंडूवरती दुहेरी धाव. स्ट्राईक वरती तेजस मडवी. हा चेंडू थोडी गती कमी केली आहे. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. सीमा रेषेच्या जवळ पकडेल फेकेल. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने इथे धावफलक पुढे सरकतंय. चांगली बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. ज्या वेळेला संधी मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल वरती या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट दोन्ही फलंदाज करत असताना स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती रेवनाथ. इथे चांगला चेंडू फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. अगदी आपण पाहताय फॉलो करून कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र निश्चित बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. या चेंडूवरती पुन्हा गती थोडी वाढवली. गती परिवर्तन मिश्रण जर तुम्ही पाहत असाल तर अतिशय सुंदर करतोय. युवा गोलंदाज आहे. यंगस्टर आहे. मात्र बुद्धी आणि चातुर्य या ठिकाणी वापरत असताना गुड बॉलिंग. वेदांतचा हा चेंडू इथे इम्प्रोवाइज केलाय. सुपला इम्प्रोवाइज आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहताय तर फटका बनवला. इम्प्रोवाइज केलं. फटका मारण्यासाठी संधी देत नव्हता. हात खोलण्याची संधी मिळत नव्हती. मात्र इथे आपण पाहताय तर 4 धावा त्यानं वसूल केल्या. चांगला चेंडू. चांगला चेंडू. टो क्रशिंग चेंडू पाहायला मिळतोय. अनप्लेएबल डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग. अगदी आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावर.
नेक्स्ट मॅच आपटी आणि कळंब दोन्ही संघ आपण आला असाल तर इथे रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपटी आणि कळंब दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर त्वरित या ठिकाणी आपण आल्याची रिपोर्टिंग करून ठेवा. आणि पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. चला थोडी घाई करा, वेळेची काळजी घ्या एरंदा टीम. दोन षटकांच्या समाप्तीनंतर इथे 26 धावा जोडल्यात बिनबाद. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना रेवनाथ वायले आणि तेजस मढवी हे आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानात खेळतायत. धावा 26, 13.00 ची सरासरी अद्यापर्यंत राखली आहे. कबीर स्मृती जय हनुमान एरंजाड हा संघ मैदानावरती इथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले घरच्या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा एक नवीन युवा यंगस्टर गोलंदाज उमेश आलाय. पहिलाच बॉल पायावरती फुलरलेनचा ऑन साइडला खेळतायत. मिड विकेटला फिल्डर चेंडूला पकडतो, फेकतो, सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने इथे स्कोर कार्डला पुढे सरकवतील. एक धावेच्या मदतीने धावफलक 27 वरती 27. पहिल्या षटकात 19 आल्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा इथे धावफलकावरती आपण पाहिल्या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज उमेश लेफ्ट आर्म. चांगला चेंडू पुन्हा एकदा. अगदी आपण पाहताय तर फलंदाजाला अंदाज भरपूर होता. चांगलं जज केलं. लेग स्टंपच्या अगदी थोडा बाहेरून निघून जातोय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलंय. मात्र या चेंडूवरती गती परिवर्तन आणि बोटांची जादू अतिशय सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळाली. मात्र निश्चितच थोडा दिशाहीन व्हाईट बॉल. इथे हा फुलटोल्स लाऊड अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. मात्र निश्चितच आपण पाहाल तर पंचांनी नॉट आउट सांगितलं. लेग बाईची एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडतायत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहताय तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. हा चेंडू फुलटोज होता. या अगोदरचा चेंडू जो वाईड होता त्याच्यावरती निश्चित कला आपल्याला पाहायला मिळाली. युवा गोलंदाज आहे, यंगस्टर, मात्र निश्चितच प्रतिभा भरपूर. चांगला चेंडू, चांगला चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. आउट स्विंगिंग उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर काढतोय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं जात असताना अगदी आपण पाहताय अँगलनं चेंडूला बाहेर काढतोय. सुंदर गोलंदाजी. चेंडूवरती अतिशय दर्जेदार नियंत्रण. टप्पा अचूक. सेट फलंदाज तेजस त्याला थांबवलं. इथे फुलटोच मिळालाय. फटका फसलाय. सीमारेषेवरती फिल्डर तैनात. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. तेजस मढवीच्या रूपानं पहिला धक्का शिरवली टीमला. धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 29 ऑन बोर्ड. 29 वरती पहिला धक्का इथे लागलाय. जय ताडोबा कळम संघाचे पुरस्कर्ते मान्यवर संतोषजी राऊत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे मान्यवरांना या आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. संतोषजी राऊत साहेब जय ताडोबा कळम संघाचे पुरस्कर्ते साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 29 वरती पहिला झटका मिळालाय. नवीन बॅट्समन भूषण आलाय स्ट्राइक वरती तयार. इथे इम्प्रेस करतोय गोलंदाज उमेश. चांगली गोलंदाजी तो करतोय. फलंदाजांना मात्र निश्चित मोठ्या फटक्यापासून त्यानं दूर ठेवलंय. या षटकाचा आपण विचार करताय तर चेंडूवरती सुंदर अप्रतिम नियंत्रण. सातत्यानं फलंदाजांना मात्र इथून थांबवून ठेवण्याची किमया त्यानं पार पाडली आहे. धावफलकावरती 30 धावा. 2 षटकानंतर 26 होत्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. अतिशय सुंदररित्या अचूक टप्प्यावरती आक्रमण पाहायला मिळतंय. चेंडूवरती चांगलं नियंत्रण. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि निश्चितच भरपूर प्रतिभा संपन्न उमेश. इथे मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेलची संधी. बॅटची कडा आणि मागे टिपलाय झेल. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. रेवनाथ वायले बाद.
पाटील शिरवली गावचे नामांकित उद्योजक साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. शिरवली गावचे उद्योजक विष्णुदादा पाटील मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. रजनी क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक 3 ची सांगतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कमबॅक झालंय. इथे आपण पाहताय कबीर स्मृती जय हनुमान एरंजाड या टीमचं. पहिल्या षटकात 19 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 7 आल्या आणि या षटकात फक्त 4 धावा उमेशनं खर्च केल्या आणि संघासाठी एक उत्कृष्ट कमबॅक या ठिकाणी करून दिलंय. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 2 बाद 30 धावा. आता मात्र इथून सामना कशा पद्धतीनं पुढे सरकेल हे आपण पाहूयात. उर्वरित अजून 12 बॉल 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धामध्ये आपण आहोत. कबीर स्मृती जय हनुमान एरंजाड या टीमनं टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि निश्चितच बॅटिंगसाठी पाचारित केलं आई गावदेवी शिरवली या टीमला. सलामी सुंदर दिली. बॅटिंग करत असताना तेजस आणि रेवनाथ दोघांनी उत्कृष्ट सलामी दिली. मात्र निश्चित तेजस बाद झाल्यानंतर लगेचच दुसरी विकेट सुद्धा मिळाली. गोलंदाज उमेशनं करिश्मा केला. 1 ब्रिंग्स 2. 3 षटकं संपली आहेत. 2 बाद 30 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4. षटक क्रमांक 4 साठी बॉलर तयार. साहिल अजून एक लेफ्ट आर्म गोलंदाज. इथे आपण पाहताय चेंडू हवेमध्ये आहे. अडवत असताना चूक केली. वेट केलं आणि निश्चितच लेट झालाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती साहिल बोराडे. अजून एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. जय हनुमान एरंजाड संघासाठी हे 4थं षटक या ठिकाणी टाकायला सुरुवात केली. पहिलाच बॉल आपण पाहताय तर 4 धावा मिळाल्या. इथं मात्र वेट अँड वॉच. स्विच हिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. मडवी मैदानात बॅटिंग करण्यास भूषण पाटील मैदानात बॅटिंग करण्यासाठी आलाय. षटकार त्याच्या बॅटमधनं येतोय. धावफलकावरती जोडल्या जात आहेत 6 धावा. एकंदरीत लगेचच धावफलकानं पुन्हा एकदा छलांग मारली आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 40 वरती. 3 षटकात 30 होत्या. इथे आपण पाहताय फिरकीचं आक्रमण. गोलंदाज साहिल बोराडे नामवंत खेळाडू आहे. कमबॅक त्याला करावं लागेल. इथे सुद्धा पुन्हा स्विच हिट अटेम्प्ट. डावखुरी आताच्या गोलंदाजासाठी बरोबर कॅल्क्युलेटिव्ह आणि अभ्यासपूर्ण फलंदाजी. सलगचा 3रा मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ओव्हर नंबर 4 मध्ये इथे खेळ आपण पाहताय. अगदी पहिल्या 3 बॉलवरती तब्बल 14 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. बॅटिंग करत असताना भूषण पाटील मैदानावरती आलाय आणि आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं एक चांगला कॅमिओ पेश करतोय. जबरदस्त बॅटिंग. मधल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी केली उमेशनं आणि संघासाठी चांगलं कमबॅक त्याने करून दिलं होतं. इथे फसलेला फटका. चेंडू हवेत गेलाय. फिल्डर पोहोचेल का? दूरवरनं आलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा इथं असफल प्रयत्न केलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील टोटल 6. संधी निर्माण केली होती मात्र निश्चितच झेल सुटला. त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या होत्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नव्हतं. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे या चेंडूवरती मिळाल्या.
ज्या चेंडूवरती विकेट यायला हवी होती तिथे 6 धावा मिळत आहेत. धावफलक तब्बल 50 वरती जाऊन पोहोचलं. 50 अप. 50 धावा स्कोअर कार्ड वरती. षटक क्रमांक पाहायला मिळत आहेत चौथं. 3 षटकामध्ये 30 होत्या. या षटकाचा आपण विचार करताय तर भरपूर जास्त धावा इथे खर्च होत आहेत. 4 चेंडूंवरती तब्बल 20 धावा इथे वसूल केलात साहिल बोराडे. उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे, मात्र त्याच्या विरोधात कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग इथे पेश करतोय भूषण पाटील. चांगला चेंडू याच टप्प्यासाठी ओळख आहे. गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला राईज करत असताना थोडं बाहेर काढलं. उजव्या हाताच्या बॅटरसाठी अशा पद्धतीचा चेंडू टाकण्यासाठी माहीर असणारा खेळाडू आहे, मात्र निश्चितच पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमक हल्ले. चौथ्या चेंडूवरती मिसफिल्ड आणि त्यानंतर इथे आपण पाहताय हा चेंडू डॉट. लास्ट बॉल. इथे इम्प्रोवाइज पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. अगदी फॉलिंग स्वीप. चेंडू बराच वेळ हवेत होता. फिल्डर धावतायत. 2-2 फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. पकडतील, फेकतील. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र निश्चितच वेळी स्वतःला आवरलंय. 2 धावांवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. 4 षटकांचा खेळ, भरपूर हालचाल आणि खलबली माजवलेलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. धावफलकावरती 2 बाद 52 धावा. 52 शिरवली संघाची धावसंख्या. बघा मित्रांनो, पाण्याच्या टाकीवर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना आयोजकांची आणि आमची सर्वांची विनम्र सूचना विनंती आहे, आपण सर्वांनी खाली या मित्रांनो. मंचावरती बसून आपण मॅच पहा. इथे भरपूर जागा शिल्लक आहे. वरती कोणी बसू नका, धोकादायक आहे. एखादा जर अपघात झाला तर निश्चितच धोक्याचं होऊ शकतं. काळजी घ्या. आपण खाली या, भरपूर जागा आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल, पंचांचा नो बॉलचा कॉल आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 5. पंजा. ओके, अंपायर डिसिजन नो बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. इथे तिसरे पंच योगीराज महाराज बुटेरे सर चेक करतायत टेनपिकच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बीमर चेंडू नो बॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्याला मिळालाय. इट इज अ बीमर. एक्स्ट्रा उंचीचा हा चेंडू दंडित केले. 9+4 अशा 5 धावा इथे स्कोर कार्डला जोडल्या जातील. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलं 57 या आकड्यावरती. 2 बाद 57 धावा. शेवटच्या षटकाचा संपूर्ण खेळ अजून शिल्लक आहे. गोलंदाजी करण्यासाठी उमेश आलाय. पहिल्या षटकात त्यानं स्वतःच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर पहिल्याच बॉलवरती चुकीच्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू. इथे 9+4 मिळत आहेत. फ्री हिटचा चेंडू असेल. शेवटच्या षटकावरती चांगलं नियंत्रण त्याला मिळवावं लागेल. उमेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल. गती प्रचंड आहे. इथे आपण पाहताय सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद होतोय. आर्यनच्या रूपानं लागतोय झटका शिरवलीला. क्रमांक 357 वरती तिसरा धक्का मिळालाय. प्रेक्षक राजा तुम्ही पाहताय चारी बाजूला भरपूर संख्येनं लाडके प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. फक्त लोखंडाची जी रेलिंग आहे ना मित्र, त्या रेलिंग वरती टेकून जोर देऊन कोणी उभं राहू नका. तिथे तुम्हाला दुखापत होऊ शकते आणि रेलिंग जर खाली पडली तर इथे अडचणी निर्माण होऊ शकतात. रेलिंग वरती जे प्रेक्षक जोर देऊन उभे आहेत त्यांना सूचना आणि विनंती आहे की कुणी जोर देऊन तिच्यावरती उभं राहू नका. काळजी घ्या आपली स्वतःची सुद्धा आणि मैदानातली मॅच थांबणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. शेवटचा अंतिम षटक. या ठिकाणी गोलंदाज उमेश गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती 9+4 मिळाल्या. त्यानंतर आपण पाहताय विकेट मिळतीये. सलगचा दुसरा चेंडू ब्लॉक होलचा. अतिशय सुंदर, अनप्लेएबल, जबरदस्त गोलंदाजी करतोय. उमेशनं इम्प्रेस केलं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. हवेमध्ये चेंडूला निश्चित आपण पाहताय तर
लहरवत ठेवतोय आणि त्यानंतर चेंडूला बाहेर काढत असताना उजव्या हाताच्या बॅटरसाठी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाज उमेश. इथे हा फुलटो चेंडू आहे, समोरच्या दिशेला टो लावलाय, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलं, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पद्धतीनं स्कोर कार्ड 61 वरती जाऊन पोहोचलं. मैदानामध्ये चेंडू पाठवा. एकसष्ट धावा इथे स्कोर कार्ड वरती तब्बल पाहायला मिळत आहेत. जय ताडोबा कळंब आणि आपटी दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. लास्ट ओव्हर षटक क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना उमेश, ज्यानं खऱ्या अर्थानं इम्प्रेस केलं. डावखुऱ्या हाताचा अगदी युवा यंगस्टर आणि प्रतिभा संपन्न गोलंदाज, ज्यानं या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर एरंजाड संघासाठी चांगली कामगिरी पार पाडली आहे. निश्चित आपण पाहाल या बॉलवरती चौकार जरूर मिळालाय, मात्र त्याच्या टप्प्यानं आणि फिरकीनं मन जिंकलंय. धावफलकावरती 61 धावा. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. सन्मानजनक धावसंख्या. इथे पुन्हा एकदा स्विच इट अटेम्प्ट अनसक्सेसफुल. चांगला टप्पा, गोलंदाजी दर्जेदार करतोय. उमेशनं मात्र बरोबर हेरलाय. फलंदाजाचा स्टान्स पाहिला, त्याचा मनसुबा ओळखला आणि हा मनसुबा त्यानं उधळून लावलाय. निर्धाव मिळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, डॉट येतोय. लास्ट ओव्हर. स्लॉकचं षटक, अतिशय सुंदर गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकणारी कामगिरी तो पार पाडतोय. इथे सुद्धा अजून एक फलंदाज धावबाच्या स्वरूपात माघारी परतेल. अजून एक झटका टीम शिरवलीला. धावफलकावरती आहेत. 61 ऑन बोर्ड. 61 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी अद्यापर्यंत पेश केली आहे. शेवटचा अंतिम चेंडू उमेशचा. व्हॉट ब्युटिफुल बॉलिंग यार, जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली. आपल्या टीमसाठी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. षटक संपले 5वं. पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती पाहायला मिळतात 61 धावा. चेंडू पंचांच्याकडे जमा करा. 61 धावा जमल्यात. 62चा पाठलाग या ठिकाणी. समाजसेवक मान्यवर राजेंद्रजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 61 बनल्यात आणि 62चा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. 62 रन्स टू विन. कबीर स्मृती जय हनुमान एरंजाड हा संघ मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरेल. 62 धावांचं टार्गेट आहे. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूयात. जय ताडोबा कळंब आणि आपटी या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तिथे प्रेझेंटेशन बॉक्स थोडं खाली करा. आणि जय ताडोबा कळम आणि आपटी या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. मान्यवर राजेंद्रजी भोईर दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. जय ताडोबा कळंब आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरतोय आपटी. चला टॉसला या. या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. राजेंद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. जय ताडोबा कळम संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. आपटी संघाचे कॅप्टन या टॉस साठी
आपटी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. हॅलो चेक. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. 61 बनल्यात आणि 62चा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात व्हॉइस ऑफ मानकुली बदलापूर मान्यवर राहुलजी चव्हाण सर आपल्या सोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथजी गाडे सर आणि महेशजी धुळे सर दोघांना आपण आभार व्यक्त करतो आणि खास करून आज या स्पर्धेमध्ये आम्ही सोमनाथजी खाडे सरांचा आभार व्यक्त करतो कारण डे नाईट शेड्यूल बिझी असल्यामुळे आपण पाहतोय खरं तर थोडासा उशीर आम्हाला देखील होतोय परंतु परफेक्ट 6 वाजता पंचिंग ते या मैदानावरती करतायत त्यामुळे त्यांचा आम्ही उपाध्यक्ष आणि अध्यक्ष दोघांच्या वतीने आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. संघ मैदानावरती एरंदाड खेळतोय आणि चेतन भोईर आणि त्यासोबत विघ्नेश भोईर यांच्याकडून एरंदाड टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आमचे केतनजी भोईर यांचे ते खरं तर चिरंजीव आहेत त्यांचं आपण स्वागत करू. याच दरम्यान आमचे राजेजी साळवे सर यांचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमचे कोळेगावचे नामांकित समालोचक खरं तर ओमकार पाटील यांचं आगमन झाले त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. द ब्लॅक टायबर बेलवली राजेजी साळवे सरांचं आगमन झालं विनंती आपण मंचावरती यावं आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 65 धाबांचा आहे 62 धाबांचा आहे 62. खरं तर ज्या गोलंदाज विकासनं उमेशनं जी गोलंदाजी केली त्या उमेशसाठी आपण पाहतोय 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. निखिलजी मेहर आणि रवी मेहर यांच्याकडून एरंदाड टीमचा गोलंदाज उमेशसाठी 500 रुपये कॅश प्राइज झाले त्याचे आभार आपण व्यक्त करतोय. इथे घडले काय तर वाघाची शिकार मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. धक्का लागतोय मोठा. मयूर मेहर बॅक टू द पवेलियन. तिला धक्का लवकर लागलाय मैदानावरती आपण पाहतोय दुसऱ्याच बरोबरती मयूर मेहर या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर 62 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये सलामी जोडी दाखल झाली होती. सनी आणि मयूर भरू तयार. पुढचा बॉल अपील 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 आणि LBWच्या स्वरूपात ललित भोईर रबाडाला देखील मैदान सोडावं लागतंय. धक्का दुसरा टीम एरंदाड संघाला. फलंदाज बाद
बॅटर मैदानावरती दाखल होतोय. यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला संघ खेळतोय आणि ज्या 11 खेळाडूंना घेऊन खेळतोय तो चंदू मेहर मैदानावरती दाखल होतोय. या मॅचची गोल्डन विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतीये. परफेक्ट मिडल स्टिक वरती सापडला ललित आणि आता त्याला मैदान सोडावं लागतंय आणि आता नवीन बॅटर मैदानावरती चंदू दाखल होते या मॅच मध्ये. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतात ज्यावेळेस इरंदाड संघ मैदानावरती खेळत असतो. शाखा प्रमुख मयूरजी बेर असतील, केतनजी भंडारी, केतनजी भोईर, विकासजी मेहर असतील, नरेशजी गाडे असतील, त्यासोबत नगरसेवक चषकाचे आयोजक ऋषिकेश बोराडे अर्थात बाळू बोराडे आणि त्यासोबत आमचे आयोजन नियोजन कमिटी तुम्ही पाहताय खरं तर सेवा फाउंडेशन यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. टीम इरंजडला बरोबर तयार बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय तेजस. आल्या आल्या पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिडॉनला खेळला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित एक सिंगल दाब एकपटी जाईल. ओव्हर नंबर 1चा खेळ तुम्ही पाहताय प्रगती पथावरती असताना सलग आतापर्यंत आपण पाहतोय 4 बॉल टाकले त्यामध्ये 2 विकेट काढले तेजसनं. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस दाखल झालाय. खरं तर आई गावदेवी शिरवली संघ मैदानावरती खेळतोय. श्री मलंगड भागातील एक ताकदवर संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर तयार दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती तेजस. या मॅचमध्ये कमबॅक त्यानं केलाय. साकेर एअरवरती सनी. या वेळेला फटका फसलाय. डायरेक्ट हिट देखील झालाय परंतु इथे घडले काय हे पाहावं लागेल. सनी राणीला तुम्ही पाहताय खरं तर अजून एक हार्ड हिटर बॅटर म्हणून सनीची ओळख आहे. या मॅचमध्ये आता बाल तो बचावलाय त्यामुळे संघ आपण जर पाहिलं तर अडचणीत सापडला असता जर सनी इथून आउट झाला असता. रिव्ह्यू घेतलाय. चला इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. खरं तर फिल्डिंग रिव्ह्यू असेल. धावचीतसाठी खरं तर रिव्ह्यू घेण्यात आलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल त्यामुळे आता बॅटर सेफ असतील. रिव्ह्यू आता संपला याची आपण नोंद घ्यायची. खरं तर देवांश मेहर यांच्याकडून चंदू मेहर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील तुम्ही पाहताय फटका चांगला आहे. स्कोरिंगला खेळाडू उपस्थित पाठपुऱ्या परिस्थितीमध्ये बॉल लावण्याचा प्रयत्न होतोय परंतु अखेर बॉल जाईल सीमारेषा पार आणि टाळ्यांचा कडकड कडाट मला ऐकायला मिळतोय कारण येतोय चौकार. स्पीडअप करा विनंती आहे. टीम शिरवली अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. लवकरात लवकर आपण सुरुवात करायची आहे. टीम आपटी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. लवकरात लवकर आपण यायचं आहे. या वेळेला देखील स्विंग रमेश टप्पा पडला. बोठं विकोरली, फिंगर रोल केली आणि धावपळक आता पुढे सरकत असताना धावपळक पूर्णपणे थांबली या मॅचमध्ये कारण आपण पाहतोय खरं तर एक चौकार आला आणि चौकारानंतर धावपळक जाऊन पोहोचला टीमची टोटल 7 या आकड्यावरती. 23 बॉल 55 धावा. फटका पुन्हा एकदा फर्स्टला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठमोरा परिस्थितीमध्ये होता आणि अखेर झेल त्यानं स्वीकारलाय. अजून एक झटका लागतोय. फलंदाज सरी राणे बॅक टू द पवेलियन.
देवांश विलास मेहर यांच्याकडून चंदू मेहरसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलग 3 बॉल 3 षटकार आलेले दोन्ही बॅटरच्या बॅटमधून. तर केतनजी भोईर, विघ्नेश भोईर आणि आमचे चेतन भोईर यांच्याकडून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. एरंदार संघ बाजारावरती खेळतोय आणि त्या संघासाठी कॅश प्राइज लावले जात आहेत. बरं यार, बॅटची कडा होती त्यांच्या मागे झेल स्वीकारायचा प्रयत्न पूर्णपणे फसला. एरंदा टीमच्या कोणत्याही बॅटरने सलग 3 बॉल 3 चौकार किंवा सलग 3 बॉल 3 षटकार मारले. राजेंद्र भोईर यांच्याकडून कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार 1000 आणि सलग 3 चौकार 500 रुपये. आणि देवांश विलास मेहर यांच्याकडून चंदू मेहर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी आता कॅश प्राइज वाढले. 300 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेला देखील लेग स्टिकच्या बाहेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कबीर स्मृती 11 जयरमान एरंदाड संघ मैदानावरती खेळतोय. कबीरच्या नावाला उजळा देण्यासाठी आपण पाहतोय आज खरं तर आयोजन कमिटी स्वतः मैदानावरती खेळतीये. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर पार मिळेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. बोलत यार राऊंड द विकेट ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. ऑन ड्राईव्हचा फटका गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात. बॉलर तो फेक करतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबा इथे भरपूर वेगाने एक पडला जातील. त्यामुळे 2 धाबाच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचली. स्कोरबोर्ड वरती धाबा तुम्हाला पार भेटतील. 11 रन स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भेटतात. समाजसेवक विजयजी सोनावणे साहेब आणि त्यासोबत अविनाश अशोक सोनावणे याला विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला. ऑन ड्राईव्हचा फटका गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. डीपमधून खेळाडू वेगेरे पोहोचतात. सिंगल एकपट्टी आणि सिंगल वरतीच थांबावं लागतं. सिंगल डबलने आता या मॅचमध्ये काही फरक पडणार नाही आहे कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅचमध्ये. तर इथून आता बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे तर हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवावं लागतील या मॅचमध्ये. स्टॅकिंग एअरवरती तुम्ही पाहताय श्री मेहर दाखल होतोय. बॉलर तयार. राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. गॅपमध्ये गोळीच्या वेगाने बॉल निघाले. डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय. म्हणेल त्याची की सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पूर्णपणे थांबली आहे. स्कोरबोर्ड वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल पार मिळेल 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना संपन्न झालाय. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 49 धावा. धाब्याची गरज या मॅच मध्ये. धावफलक आता पूर्णपणे थांबलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर 5 दिवसाची स्पर्धा आणि 5 दिवस रात्रीमध्ये आपण पाहतोय अप्रतिम आयोजन नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर एरंदाड संघ मैदानावरती खेळतो आणि प्रत्येक बॉलसाठी कॅश प्राईज आणि त्यानंतर आपण पाहतोय भरपूर फोन कॉल देखील चालू आहेत कारण संघ खरं तर घरचा मैदानावरती खेळतोय. त्यामुळे समालोचन देखील आपण पाहतोय प्रॉपर पोहोचत नाहीये. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर बदलापुरासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या बदलापूरची लाडकी कन्या खरं तर यापुढे मुंबईसाठी नेतृत्व करणार आहे. अशी बदलापुराची रणरागिरी म्हणून जिची ओळख आहे. खरं तर आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पिताश्रीचं नाव मोठं आहे. हो, मी राजेश साळवे यांची कन्या सृष्टी राजेश साळवे हिच्याबद्दलच बोलतोय. खरं तर जिने मात्र आपण पाहतोय मुंबईसाठी खेळत असताना चांगला खेळ त्यानंतर आता आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना देखील जिनं बेरुली गावचं नाव उंच शिखरावरती नेले असे आपले राजेजी साळवे यांची कन्या सृष्टी राजेश साळवे यांचं आगमन झाले. त्याला विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मुख्य व्यासपीठावरती राजेजी साळवे या विनंती आपण सन्मानपूर्वक सृष्टी राजेश साळवे याला घेऊन मंचावरती यायचं आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. ओव्हर नंबर 3ला आता सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल आणि टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकती आहे.
यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. चेंडू मेहरला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, पुढच्या बॉलवरती विकेट काढली आणि नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय कल्पेश. कल्पेश तरे ड्राईव्ह केलाय. ऑनराईचा फटका. बेडॉनचा खेळाडू पुढे सरकेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बेगारे पोहोचला. एक सिंगल, एक पट्टी. सिंगल वरती थांबावं लागेल आणि आता इथे धावा आणि धावाच पाहायला मिळतील. कारण ना ओव्हर माध्यमातून खरं ज्या चुका केल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं असेल. बॅटिंग करत असताना शिरवली संघ चांगला खेळला. क्षेत्ररक्षण करत असताना 2 ते 3 वेळा चुका घडल्या. त्यानंतर 15 ते 20 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल केल्या आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाबा इथे एकवट जातील. 3 धाबा एकवट जातील आणि आता 3 धाबाच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटलला जाऊन पोहोचली स्कोरवर भरती 17 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील 62 धाबा. चेस करायचे त्या मॅचमध्ये. बॅटम पॅटच्या बदल भन्नाट वेग, तेज तर्रार बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक मध्ये दाखल होतो. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा तेजस गोलंदाज दाखल झाला. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय कारण समोर त्याला माहिती एक ताकदीचा संघ. एरंजाड आडवा बॅट घेतला. स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. वेगानं बॉलला त्याने आतमध्ये ढकललाय. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड वरती या 2 धाब्याच्या साथीने 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावफलक आता प्रचंड वेगानं सुसाट पुढे निघालाय. कारण या मॅचमध्ये 62 धाबा जर चेस करायचे तर इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. कारण ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. कावदेवी शिरवली म्हटलं की नेहमीच बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, बागडी भागामध्ये हा खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आज पहिला सामना मैदानावरती रंगतोय. पुढे सरचवून केल्याचा प्रयत्न. आडवा बाटला खेचायचं होतं, नाही जमलं. श्री मेहरला तुम्ही पाहताय मैदानावरती तो दाखल झाला आणि अखेर ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय चाचपडत तो बॅटिंग करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 3 ओव्हरच्या अंती 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर. खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जा. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. 12 बॉल 43 धावा चेस करावा लागतील.
थँक्यू सो मच. अप्रतिम सॉन्ग आपण ऐकलं तर पोलीस बांधवांसाठी हा सॉन्ग होता. काल या स्पर्धेमध्ये पोलीस बांधव विरोधात आपण पाहिला असेल तर अप्रतिम खेळ राहिला. खरं तर फॉरेस्ट ऑफिसर यांच्या माध्यमातून विवेक शेठ कडू देखील या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कल्पेश तरे आहेत स्टाकी गेरेवरती आणि कल्पेश तरेच्या 3 षटकारासाठी आपण पाहतोय. खरं तर विवेक कडू यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. विवेक कडू यांच्याकडून हे कॅश प्राईज लावण्यात आलाय. बरोबर तयार. आदित्य पहिला बॉल टप्पा पडला, बोट विकरली, फिंगर रोल केली, लेग स्टिक ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर होता, त्यामुळे पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. चला आपली टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपली टीम कॅप्टन आपण आला असाल तर लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. मॅच संपायच्या आतमध्ये आपल्याला यायचं आहे. बरोबर यार. बॅकफुटला गेले, पंच केला, इनफिल्डच्या वरनं घेतलाय, फटका चांगला आहे, धावा चांगला भेटतील, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ती धावा 4. आपली टीम शेवटचा कॉल आहे आपल्यापर्यंत. बाद संपाच्या आतमध्ये आपल्याला यायचं आहे. याची आपण नोंद घ्यायची. जर सामना संपला तर आयोजन कमिटी जी काही तुमच्यावरती कारवाई करतील त्यावरती तुम्हाला देखील सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद घ्यायची. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी टॉस आम्ही मिड इनिंगमध्ये संपन्न करतोय आणि जय ताडोबा कलम संघाचे कॅप्टन इथे जवळजवळ हा सामना चालू व्हायच्या आधी पोहोचले. त्यामुळे विनंती लवकरात लवकर या. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामधील एक मोठं नाव कलमगावचे उद्योजक समाजसेवक संतोषजी राऊत आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. त्यासोबत आपण पाहतोय खरं तर शिरोली म्हटलं की नो डाऊट सातत्याने शिरोली टीमच्या मागे खंबीर नेतृत्व म्हणून उभारणार असणारा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खरं तर विष्णुदादा पाटील यांचंही मंचावरती आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर यार. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. बॉलला फेक करतील. दरम्यान 2 धाबा एकपट्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीला आता धावपळा पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 26 धाबा. बरोबर यार. लेग स्टिकच्या बाहेर आहे का बाबा लागेल. यस्त्यांच्या मागे बॉलला स्टॉप केलाय आणि पंच सांगतायत व्हाईट बॉल. त्याच्या स्वरूपात एक धाव बॉल केली आहे. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहता इथून प्रशांत सूर्यराव लाल्या सरांना तुम्ही पाहताय जे आपल्यासोबत जोडले गेले. स्वामी स्पोर्ट्सचे ते ओनर आहेत. त्यासोबत त्याच्या साथीनं DK दत्ता कडव आणि तिसरे पंच देखील आपले नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील. आज मात्र जोडले गेलेत. आज डान्सिंग अंपायर नाही आहेत परंतु आज पंचाच्या भूमिकेत तिसरे पंच आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर यार. लेफ्ट मोर विकेट गोरता दाखल होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅट वरती नव्हता. डीप मध्ये बॉल जाईल. खेळाडू उपस्थित. सिंगल एकपट्टी. 2 धाब्याचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धाबेसाठी कदाचित घडले काय तर इथून 2 धाबा एकपट्या जातील आणि त्यामुळे 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 32 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 7. शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा या मॅचमध्ये. बरोबर यार. डाऊन द विकेट. लेफ्ट ओव्हर द विकेट ना.
आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता, शेवट गोड केले टीम शिरवलीनं. या मॅचमध्ये तुम्ही पाहता आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील 32. ठीक बरोबर यार. 6 बॉल 32 धाबाची गरज असताना पहिला बॉल डॉट बॉल. चला टॉस आपण संपन्न करतोय. कलम टीमचे कॅप्टन पोहोचलेत, आपली टीमचे कॅप्टन देखील आता पोहोचलेत, त्यामुळे आपण टॉस संपन्न करू. तिथून थोडीशी गर्दी कमी करा. नयन इनफिल्डच्या वरनं खेळला, फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. इथे होत असताना चार बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 26 धाबाची गरज या मॅच मध्ये. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, स्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल सीमारेषा पार. तरेच्या बॅट मधून षटकार. तिसरा षटकार जर आला तर विवेक कडू यांच्याकडून 3,000 रुपयाची 2,000 रुपयाची धनराशी देण्यात येईल. डाऊट उद्योजक आहेत आणि जर तिसरा षटकार आला तर 2,000 रुपयाची धनराशी देण्यात येईल, या शंकात नाहीये. तीन बॉल 20 धाबा. ड्राईव्ह केला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि एक सिंगल एकवेटी जाईल. खरं तर कडूला अपेक्षा होती की तिसरा षटकार यावा, परंतु आला नाही. हरकत नाहीये, 2 षटकार पुन्हा फुलाची पाकळी देतील, शंका नाहीये, कारण मोठ्या मनाचा मोठा माणूस आहे. इथे देखील बिगिट करायचं होतं, नाही जमलं. डॉट बॉल. ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. खरं तर अजून एक डॉट बॉल आलाय. एक बॉल 19 धावा इथून चेस करावं लागतील या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, गोपनी सारखी बॅट फिरवली आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेला. दरम्यान अभिनंदन, सामना जिंकला टीम गावदेवी शिरवली संघानं, तर हार्डलक टीम कबीर स्मृती 11 जर्मान एरंजाड. चला कलम टीम लवकरात लवकर क्षेत्रशी लाभा. मानदवाचा आपण देऊ, शेक हँड करा आणि त्यानंतर मैदान सोडा.